प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। पुण्यातील मेट्रो विस्तारीकरणाला गती। वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित टप्प्यांना परवानगी देण्याबाबत दिल्लीत चर्चा। टोमॅटो उत्पादकांना 50 कोटींचा फटका। बाजाराअभावी आर्थिक गणित कोलमडलं। पुणे विमानतळावरून विमानांची वाहतूक वाढणार। इतिहासात पहिल्यांदाच विमानांकरता 235 स्लॉट उपलब्ध। आता घरीच तयार होणार मृत्यूपत्र। ज्येष्ठ नागरिकांकरता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा उपक्रम। ठाणेकरांनो, उद्या 12 तास पाणीपुरवठा बंद। देखभाल आणि दुरुस्तीचं काम हाती। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। प्रवाशांच्या सोयीकरता एसटीच्या ताफ्यात विद्युत बस समाविष्ट करण्याचं नियोजन। मात्र अद्यापही बस ताफ्यात दाखल न झाल्यानं विद्युत एसटी बसची प्रवाशांना प्रतीक्षा। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार कॅशलेस सेवा। 1500 कोटींची होणार बचत। तारखेनुसार येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं 6 जूनला सिंहगड शिवभक्तांकरता सुरू ठेवण्यात येणार। यंदाच्या हंगामात 261 लाख टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज। देशांतर्गत वापराच्या गरजा पूर्ण करण्याकरता हा साठा पुरेसा असल्याची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची माहिती। मुंबईत तब्बल 4555 शाळाबाह्य मुलांची नोंद। शाळाबाह्य मुलं शोधण्याकरता विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि मुंबई पालिकेतर्फे शोध मोहीम। देशातील बँकांच्या ठेवीतील वाढ झाली कमी। आर्थिक ठेवीचं प्रमाण आलं 10.6%वर।